रामराम मंडळी, आपण हे जे पाहताय हे मंदिर एक वेगळंच मंदिर आहे, ज्याचे बांधणीची सुरुवात कळसापासून झाली। चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग बायारे, या अभंगाच्या ओळींप्रमाणे या मंदिराची सुरुवात आहे। आपण ह्या मंदिराचा कळस पाहतोय। हे मंदिर देवगड तालुक्यातीलच एक मंदिर आहे, एक दुर्लक्षित राहिलेलं मंदिर। आणि या मंदिराच्या सभोवती गोल बाजूने बघा, हा जवळजवळ 15 फूट गोल खंदक खणलेला आहे। हा खंदक कशासाठी खणला असावा याची आणि हे मंदिर कुठे आहे याची, या मंदिरातील गूढ रहस्य, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पाहताय मर्द मराठा चॅनल। हे या मंदिराची कमान आहे। या कमानीतून आपल्याला प्रथम पायऱ्यांनी खाली उतरत जावं लागतं। गावाकडची खास वैशिष्ट्य, गाईच्या शेणाने हा मंदिर परिसर पूर्णपणे सारवलेला आहे आणि त्याच्यावरती ही रांगोळी काढलेली आहे। पूर्वी खेडोपाडी अशा प्रकारचे रांगोळी सणावाराला, सण उत्सव असतील त्या ठिकाणी त्यावेळी काढली जायची आणि आज तीच रांगोळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय मनमोहक वातावरणात असणारं हे मंदिर, शांत धीरगंभीर ठिकाण असलेलं मंदिर, निसर्गरम्य ठिकाणचं हे मंदिर। मित्रांनो, आपण आहोत श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे गावामध्ये। देवगड तालुक्यातील वाडे जे गाव आहे, त्या वाडा या गावामध्ये हे श्री क्षेत्र विमलेश्वराचं पुरातन मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। आणि या मंदिरात महाशिवरात्रीला 7 दिवस उत्सव चालू असतो आणि आता ही जी लगबग चालू आहे ती महाशिवरात्रीचीच लगबग चालू आहे। आज तारीख आहे 4/3/2024। या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आता गजबजायला लागला आहे। हे समोर जे दिसत आहेत ही पुरातन शिल्प आहेत। काही जण याला पाट्या म्हणतात, टाक म्हणतात, परंतु ही एक सांकेतिक भाषा पुरातन काळातील आहे आणि यावरती देखील या पाट्यांवरती चित्र वेगवेगळी कोरून ठेवलेली आहेत। अशा पाट्या आता आपल्याला काळाच्या ओघात पाहायला मिळत नाहीत, पण कोरीव लेण्यांमध्ये अजून देखील काही ठिकाणी अशी चित्र दिसतात। ही वाट आहे, ही वाट मंदिराच्या लगतच असणाऱ्या बारमाही वाहणाऱ्या नदीवरती गेली आहे। आता आपण त्या वाटेने हळूहळू खाली उतरूया। मंदिराची साफसफाई, किती पवित्र ठिकाण पाहतोय आपण, साफसफाई कशी केलेली आहे बघा। उद्या 5 तारीखपासून या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव सुरुवात होणार आहे। हे एक पाण्याचं टाकं आहे, त्या नदीमधलं भांड्यांची, मंदिरातल्या सामानांची साफसफाई सुरू आहे आणि हे दुसरं टाकं आहे ज्या ठिकाणी पाणी आहे। हे जे आपण आता पाणी पाहतो, या पाण्याच्या, ह्या नदीचा उगम कुठे झाला हे अजूनपर्यंत समजलेलं नाही, पण हे पाणी वर्षाचे 12 महिने वाहत असतं। आपल्याला थोड्या वेळाने याची सगळी माहिती मिळेल। हळूहळू प्रसिद्धीकडे येत चाललेलं हे मंदिर आहे। अतिशय जागृत आणि शक्तिशाली मंदिर जर म्हणायचं झालं तर हे मंदिर आहे पांडवकालीन। हा पूल मंदिराकडून पूर्वेकडे गेला आहे आणि समोरच या ठिकाणी ही वस्ती आहे आणि ही जे आपण घरं पाहतो या बाजूला, ही घरं आहेत गुरुवांची आणि त्या बाजूला समोर पलीकडे इथून दिसत नाही, पण ही जी भाडापोपळीच्या बागा दिसतात त्या बाजूला समोर घरं आहेत परबांची आणि तावड्यांची। आणि मगाशी जे तुम्हाला म्हटलं होतं मी, मंदिराची खासियत सांगतो। हे जे मंदिर आहे हे संपूर्ण मंदिर कोरलं गेलं आहे, पण हे कोरताना नेमकं वरून खालती कोरत आणलेलं आहे आणि हे बांधून याला संरक्षण कटडा बांधलेला आहे। आता हे बांधकाम देखील बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे आणि आज या गावातील ग्रामस्थ, मानकरी सर्वच्या सर्व येथे उपस्थित आहेत। तुमचं नाव सांगा? दत्तात्रय महादेव गुरव, या मंदिराचे पुजारी। माझं नाव प्रमोद कुमार ज्ञानदेव खता, मी मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आहे। 99 साली मी माझ्या मित्राबरोबर आलो होतो, जय दळवी म्हणून पटेल कॅन्टीनला राहतात ते। जय दळवींचे आता जे व्हिडिओ शूटिंग करतात ते त्यांचे मित्र आहेत, दळवीचं त्यांचं नाव आहे। तुम्ही करता काय?
मी एनर्जी ऑडिटर म्हणून काम करतो. माझी ठाण्याला आता मी आता असोसिएट म्हणून काम करतो माझ्या कंपनीत. आणि मला दुसरी आवड आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचं. मी स्वयंसेवक आहे आणि मला पुरातन मंदिरं आणि निसर्ग ह्याची खूप आवड आहे. म्हणजे मला असे मॉडर्न संस्कृती अजिबात आवडत नाही. असे लोक भेटले की त्यांच्यावर चर्चा करायची, फोटो काढायचे. त्यात माझे वैयक्तिक फोटो खूप कमी असतात आणि लोकांना माहिती शेअर करायची की जेणेकरून बाबा लोकांना ते ठिकाण माहीत होत नाही पाहिजे. अशी शंकराची मंदिरं खूप पाहिली म्हणजे भारतातली. म्हणजे की त्या ठिकाणी अजून माणसं पण आपलीतली कोण भारतीय पण पोहोचलेले आहेत. म्हणजे इतकी छान मंदिर आहेत म्हणजे. आणि मेंटेनही त्या लोकांनी केलीत. हे कुठल्या लोकांनी मेंटेन केली तर ग्रामीण एरियातली माणसं की ज्यांना आत्मीयता आहे, आपुलकी आहे, त्या लोकांनी खूप छान मंदिरं मेंटेन केली होती. जसं मी त्यांना आता साहेबांना म्हटलं की बा यानम म्हणून एक यानमच्या ठिकाणी द्राक्षरामा म्हणून मंदिर आहे. ते पूर्ण स्फटिकाची पिंड आहे, 2 मजली पिंड आहे ती. म्हणजे आजपर्यंत मी भारतात पाहिलेलं ते मंदिर असं स्फटिकाची पिंड असलेलं ते एकमेव मंदिर. त्या मंदिराचा कुठं फोटो पाहायला मिळत नाही की पुस्तक कुठं काय नाही. साधं सिंपल गाव आहे, साधं एकदम. आणि खूप त्या लोकांनी मंदिर अजून पुरातन मंदिर असताना ते मेंटेन केलेलं आहे. की लोक अशी भारतात अजूनही आहेत की त्याला शहरी संस्कृतीचा वास लागलेला नाही. आणि मला अशीच लोक आवडतात की जी कोकणी बाबा आता हे काका आहेत, बनेरवर थांबलेले आहेत, हे काका आहेत, साधे सिंपल राहणारे लोक. त्यासाठी माणूस काय पैसा विचार करतो की तुमची संस्कृती जर जपली ना तर भारत खूप पुढे जाईल. म्हणजे तुमचं नाव सांगा. मी मनोहर राजाराम परब, या वाडेगावचाच रहिवासी. आणि हे आमचं पांडवकालीन मंदिर आहे. आणि हे पुरातन म्हणजे मला वाटतं 5000 वर्षापूर्वीपासूनचं हे कोरीवलेणं आहे. आणि हे आता तुम्ही जे दाखवलात दगडी बांधकामाचं पूल, या पुलाचे पण एकही त्या दगडाला की सिमेंट लावलेलं नाही. पूर्ण दगड आहे. तो एकात एक लावूनच दगड पूल बनवलेला आहे. चावीवर बसवलेला पूल आहे तो. म्हणजे असा पूल मी आता एवढं फिरलो ना कुठेच मला दिसला नाही जवळपास. हळूहळू सगळी गुपित उलगडणार आहे. आज खास करून मी या निमित्तानं आलोय. तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ भिकाजी गुरव, मी इथला रहिवासी. आज हे विमलेश्वर मंदिरच्या विमलेश्वर मंदिराची तुम्हाला माहिती पाहिजे तर हे मंदिर पूर्वी पांडवकालीन असून हे कोरीव लेणं आहे. आणखी या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला हा जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वी जीर्णोद्धार आम्ही तो केला. आणि आता जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन आज आता सेवा करायची ती आम्ही सगळी गुरुमंडळी वगैरे सगळे ग्रामस्थ आम्ही करत असतो. आणखी दुसरं सांगण्यासारखं काय, बाकी हे सगळं सृष्टी सौंदर्य इथे हे बघण्यासारखं आहे. आणखी हा पूल जो आहे हा पूलसुद्धा पांडवकालीनच आहे. पण याला कुठेही सिमेंटचा काय उपयोग केलेला नाही. पण इथे एवढा मोठा पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढं मोठं पाणी येतं तर ह्याचे जे बोल आहेत हे सगळे भरून पाणी वाहत असतं. पण या पुलाला काही धोका झालेला नाही अशी. आणि आम्ही इथले अगदी प्राण ओतून आम्ही आता सगळे जी काय मेहनत घ्यायची आज शिवरात्री महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी जी काय शोभा वाढवायची हे आम्ही अगदी जीव ओतून आमची सगळी मंडळी ते काम करत असतो. एवढंच. बरं, ह्या पुलावरून कधी पाणी वरून गेलं नाही? वरून कधीच नाही. खासियत ही एक गोष्ट सांगा. हीच आहे की या पुलावर एवढा जरी पाऊस पडला, मुसळधार पाऊस जरी पडला पावसाळ्यामध्ये तरी पण या पुलाच्या हे जे बोगदे दाखवलेले आहेत याच्यावरून पुलावरून कधी पाणी गेलेलं नाही किंवा त्या पुलाचं जरा सुद्धा हा पूल डॅमेज झालेला नाही. हां, एवढी हे म्हणजे एक वाखाणण्यासारखं आहे. बरं, ह्या नदीचा उगम कुठे हो? या नदीचा उगम म्हणजे आता हे आमचा वरचा जो भाग आहे सगळा हा सगळा इकडे हा सगळा हा जो उगम आहे की नाही पाण्याचा, हा पाण्याचा उगम इथून जवळजवळ 300-400 फूट आतमध्ये गेलं या खडकाळातनं वर काय तिथं एक कपारी आहे अशी. आणि त्या कपारीतनं जे पाणी येतं ते हे कायम राहते. आणि इतकं शुद्ध पाणी आहे की या पाण्याला लोकांनी पूर्वी शास्त्रज्ञानाने आचरेकर साहेब वगैरे होते सुप्रिटेंड, त्यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांनी हे पाणी कुपीतून नेऊन त्याचं परीक्षण केलेलं होतं. पण इतकं जड पाणी आहे हे पतेरेनं पेटणार गरम होणारं नाही. याला भेटलेत लावावे लागतात म्हणजे जळण लावावं लागतं तेव्हा गरम होतं. इतकं जड पाणी
आणि शरीराला उत्तम आहे. आणि जे जिथून तिथून त्याची निर्मिती झाली आहे, या पाण्याची निर्मिती जिथून झालेली आहे, तर ते जर तुम्ही तिथे प्रत्यक्ष बघाल तर इतकं भयानक आहे की तुम्ही अशी खोर आहे एकदम आतमध्ये. असं खोल आहे, म्हणजे भयानक वाटतं. मोठी खोर आहे. आणि हे देवस्थान जे आहे 5000 वर्षापूर्वीपासून देवस्थान आहे. इथं 2 राटीन गाव आमचा चालतो. पूर्वसत्ता म्हणून मूळची राठी, त्याच्यानंतर राजसत्ता ही तावडे मंडळी चालवते, पूर्वसत्ता परम मंडळी चालवते. दोघांचंही सहकार्य वरून 2 राट गावात निर्माण आहेत, पण गुण्यागोविंदान आजपर्यंत व्यवस्थित चाललेले आहेत. त्याच्यात कोणाचाही वादविवाद काय नाही. सुंदर अगदी वार्षिक व्यवस्थित होतं इथं. महाशिवरात्री आमचे दशमीपासून अमावस्येपर्यंत हे वार्षिक होतं. त्याच्यावर रोज प्रदक्षिणा, प्रवचन, कीर्तन एवढी सेवा इथं दिली जाते आणि ती परमेश्वराला तेवढीच ती मान्य आहे. पूर्वी नाटकं बिटकं मागच्या पिढीत व्हायच्या, पण आता नाटकं बिटकं होत नाहीत, कारण आता काय टीव्ही झाल्यामुळं ते सगळं संस्कृती लोप पावत बंद झाले. आता नाटकं बिटकं नाही, पण ती सेवा 7 दिवस 5 दिवस म्हणजे तिथी अनुसार होतोय. आणि इथून 6 किलोमीटरवर आमचं समुद्र स्नान आहे. तिथे 6 तरंग अधिक ही गावची सगळी मंडळी, जवळजवळ हजारो मंडळी आणि पालखीतलं मोर हे आणि इथून 6 मैल किलोमीटर जायचं. तिथून समुद्र स्नान करून इथं यायचं. एक दिवस ह्याच्या दिवशी अमावस्ये दिवशी तीर्थाला जाण्याचं परंपरा आहे. मित्रांनो, हळूहळू सगळेच्या सगळी गुपितं मी उलगडणार आहे आणि तुम्हाला खास करून नंतर मंदिरात गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या दिग्गजांशी माहिती तर विचारणार आहे. पण प्रत्येक वेळी मी तुम्हाला कोकणातील गावराटी जो विषय सांगत असतो किंवा गुढ देवस्थान कोकणातील काय, यातला एक प्रकार हे गुढ देवस्थान आमचं हे श्री विमलेश्वराचं मंदिर. आणि आता थोड्या वेळात तुम्हाला मी शिवलिंग कसं आहे ते देखील दाखवणार आहे. खास करून जे आमचे पुण्याचे मित्र आलेले आहेत त्यांना ते फलटणचे मित्र आले आहेत त्यांना ते दाखवायचं आहे. आपण आता मंदिराकडे चालूया. बघा, या ठिकाणी इकडचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. या ठिकाणी कपडे वगैरे धुतले जातात, परंतु हे जे पाणी आहे हे पाणी कधीच खराब होत नाही. परत बघा, खालती जे दिसतंय पाणी एकदम पार नितळ निळशार पाणी, तुम्हाला अगदी काचेसारखं पारदर्शक पाणी पाहायला मिळेल. मंदिरात येताना या ठिकाणी हातपाय धुवून यावं लागतं, म्हणून ही आता सोय करून ठेवलेली आहे. आपण हळूहळू विमलेश्वरच्या मंदिराकडे चाललो. ही काळभैरवाची गुंफा आहे आणि काळभैरव हे ओरिजिनल ठेवलेलं आहे. हे काळभैरवाचं देवस्थान हे ओरिजिनल आहे. जसं शंकराकडे गेल्यानंतर प्रथम काळभैरीचं दर्शन घ्यावं लागतं आणि काळभैरीचं दर्शन घेऊन मग शंकरांचं दर्शन, ही पूर्वीपासूनची प्रथा आहे. त्याप्रमाणे हे पहिलं ओरिजिनल गुंफा कशी असते म्हणून ठेवली. या जांभ्या दगडाला छिद्र खूप आहेत, त्याच्यामुळं पाणी गळतं. श्रावण महिन्यात तर आतमध्ये बसायला नको म्हणून सिमेंट कॉन्क्रीट करावं लागतं. आपण काळभैरवाच्या गुंफेमध्ये चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो. बघा, आज अनायसे सोमवार आहे, योगायोग चांगला आहे. आणि हे बघा, हे शिवलिंग आहे, काळभैरवाची ही पिंडी आहे. आणि तुम्हाला दिसत असेल ही पिंडी बघा, अजून ही ओलीच आहे. हिला जसं मगाशी त्या काकांनी सांगितलं की या जांभ्या दगडातून पाणी स्त्रवत राहतं, या काळभैरवाच्या पिंडीवरती तुम्हाला कुठेच गळती वगैरे दिसणार नाही किंवा पाणी सोडण्याची धार दिसणार नाही, परंतु ही पिंडी कायमस्वरूपी अशीच ओली असते. खूप गुढ दैवस्थान आहे, अवश्य या ठिकाणी भेट द्या. कसं यायचं, काय जायचं, हे सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला आज या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संरक्षण त्या देवळाला काय पाण्यापासून बरोबर तो खंडक वर गेल्यानंतर जरा पूर्वीची परिस्थिती ही गावातील सगळी मंडळी जी आहे
ती आता महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या तयारीला लागलेली आहेत बघा, कशी सजावट चालली आहे. आणि आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहोत. हात घालण्याचा माकार अधिकार. हे मंदिर देखील, ही गणपती बाप्पाची मूर्ती देखील बघा, हे आताची म्हणजे ह्या आत्ताच्या युगात म्हणजे 500 वर्षापूर्वीची मूर्ती नाही आहे ही, पण ही देखील मूर्ती पुरातत्व म्हणजे खूप जुनी मूर्ती आहे. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला विमलेश्वरच्या शिवलिंगाचं दर्शन होतं. आज मंडप घातलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरची म्हणजे दर्शनी भाग कसा आहे मंदिराचा हे समजणार नाही, परंतु तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने, जितकं शक्य होईल तेवढं दाखवणार आहे. या विमलेश्वरच्या मंदिराच्या दोन बाजूला असे हत्ती कोरलेले आहेत बघा, हे पण जांभ्या दगडामध्ये आहेत. आणि हे जे बांधकाम ह्याच्यावरती जे आता प्लॅस्टर चढवलं हे हल्ली एक 40-50 वर्षात आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे हा जांभा दगड आहे, हा एकदम छिद्राचा आहे, ठिसूळ असतो आणि त्यातून पाणी वाहत असतं. मग ह्याला कुठेतरी भेगा तडे जाऊ नयेत किंवा ही जी पुरातन वास्तुशिल्प आहेत ही नाहीशी होऊ नयेत म्हणून त्याला त्या ग्रामस्थांनी सिमेंट लावलेलं आहे. पुढचा पाणी पडणारा भाग तेवढा सिमेंटने हा ओरिजिनल दाखवा. आणि हा पाठीमागचा हा ओरिजिनल भाग बघा, जसा हत्ती तुम्हाला अगदी पाठीमागचा भाग नाही पुढचा भाग तुम्हाला सगळं दाखवतो बघा. आणि हे म्हणजे हत्ती नुसताच कोरलेला नाही, पार त्याचं अगदी व्यवस्थित बघा सगळेच्या सगळे अवयव कसे कोरीव आहेत. अशा प्रकारचे हे 2 हत्ती आहेत या मंदिरामध्ये. हा नर आहे आणि हा हे सांगायचं काकाने सांगितलं त्याप्रमाणे हा नर हत्ती आहे. म्हणजे याचा तुम्हाला बघा आकार काढताना यांनी या ठिकाणी त्याचं लिंग वगैरे दाखवलेलं आहे. आता तुम्हाला दुसरा हत्तीचं दर्शन घडवतो. हा मंदिराच्या समोर असणारा हा दुसरा हत्ती आहे. याचा गंडस्थळ बघा, याचा ह्या हत्तीचे सुळे देखील बघा. आणि ही मादी आहे. हे पण अखंड, हे मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं हे अख्ख्या दगडामध्ये मंदिर कोरलेलं आहे. तुम्हाला पाहायला मिळेल. मगाशी त्या हत्तीच्या खालती लिंग होतं, आता ह्या ठिकाणी त्या हत्तीची म्हणजे स्तन आहेत, हा फरक आहे. आणि ह्या ठिकाणी पण तसंच मग पुढे प्लॅस्टर केलेलं आहे, ज्या ठिकाणी पाणी पडतं त्या ठिकाणी. ह्या मंदिराला पुन्हा वर त्यावेळच्या लोकांनी 5000 वर्षापूर्वी सुद्धा त्यावेळी सभोवताचं पाणी 2 बाजून मंदिराला लागू नये म्हणून खंदक खोदलेला आहे 15 फुटाचा. हां, मी पहिल्याच वेळी हा शूट केलेला आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. काकाने ज्याची आता अतिशय महत्त्वाची बातमी सांगितली, माहिती सांगितली ती. आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. ह्या लईत आवाज एक खेळते गेले पाहिजे आणि बारीक चिंचोडी करून एका दमान तोंडात लावायचो ओठाला. हवा बाहेर येता नाही, असं नाही हवा बाहेर आपल्या बाजूला येता नाही, तसं ती दमान आली पाहिजे. नाही जास्त पॉवर नाही करायला पाहिजे. शंख वाजवणार सुद्धा हे कसं पण आहे जगणार नव्हे, दम लागतो, खूप दम लागतो. जगणार नव्हे, कारण काय गोष्टी ना खूप ह्याचं आणि त्याचं याचं जे पाणी किंवा दूध आपण जो हे करतो शिवलिंगावरती सोडतो, गार करतो, ते हे जे जात आहे ते कुठे जातं ते आपल्याला अजिबात कळत नाही. म्हणजे काही ठिकाणी कसं ते बाहेर जातं
कसं आहे ह्याला धरलं पाहिजे आणि फुकलं पाहिजे ह्याला आणि तेवढ्यातूनच आवाज जाऊन पास होऊन ते आवाज येतो. कारण शंख ह्या व्हिडिओमधून ना बरंच काही शिकायला मिळेल. शंख कसा वाजवायचा, कसा फुंकायचा हे आता तर हे पाहायला तर मिळतं आहे. आणि गुरव काकांना अगदी आत्मीयतेनं आम्हा सगळ्यांना समजावून सांगतात की कसा शंख फुकला पाहिजे. कारण हेच तर वडीलधाऱ्यांकडून शिकायचं काय असतं तर हेच शिकायचं असतं. त्यांच्याकडून त्यांना जी अवगत असणारी कला किंवा त्यांना अवगत असणारं शास्त्र ते आपल्या परीने समोरच्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करत असतात. पण घेणारे तेवढ्या पात्रतेचे पाहिजेत आणि आम्ही थोडाफार प्रयत्न करतोय. काका हे वाजू असा प्रयत्न केला तर जमत ना आमका? आपल्याकडे कुठचंही इन्स्ट्रुमेंट घरी असलं तर मग त्याच्यावर प्रॅक्टिस करता येते. आस्ते आस्ते होणार ते, त्याच्यात काय हे नवीन नाही. ते काय शंख सुद्धा वाद्य आहे एका प्रकारचं, शंकराचं वाद्यच आहे ते. आधी उलटा धरला असं धर बघा एकदा प्रॅक्टिस करू. महाभारतात शंखध्वनी हे लागतं, त्याला स्किल लागतं थोडंसं, मग फुंकण्याचं सुद्धा. ह्याच्यावर मित्र माझा छान वाजवतोय. मला जर बघूया आता एकदा बघते. कुणकेश्वरला वाजवतात ना, मी बघते उभे पाटार उभे मध्यम मधला आला तो प्रयत्नांती परमेश्वर. बरोबर. वाळूचे कण रगडिता तेल गडी. ते आज ही एक विद्या शिकायला मला हे टेक्निक एक काकांमुळे त्याचं टेक्निक आहे. ते टेक्निक हळूवार घेतलं ना पण नाही सगळं रिकमी झालं का वाटतं आतमधला व्यायाम आहे तो, शारीरिक व्यायाम, हार्टच्या सगळं वरती येतं ना सगळं होतं. श्वासोश्वास तुम्ही ओमचा जप करा. ओमचा जप असं नाही ओम नमः शिवाय नाही, पुढे 4 S लिहिलेले पुढे. का ते एक श्वास घ्यायचा. नमः शिवाय. हे शास्त्रोक्त ओम नमः शिवायाचं जप झालं. तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः पण कोणा सांगतो हे सांगण्याची गोष्ट नाही होती. आज किती मुलगडे झाले. ही खरोखर विमलेश्वराची कृपा. आज मला बरं ह्या ज्ञान माका सुद्धा कालपर्यंत नव्हतं. मी कालचं परवाच्या रोजचं एक पेपर वाचलो तेव्हा ते ह्यांचे टायटल असतात सगळे, कोणाची आठवली की कोणते ते होते त्यांची. त्याच्यात त्यांनी ओम कसा उच्चारावा, ओम नमः शिवायचा जप तो सुद्धा तुम्ही जमिनीवर बसून नाही, उभे राहून नाही, बैठक मारायची. बैठकीवर स्वस्थ पद्मासन घालून बसायचं. पद्मासन नाही तर मांडी घालून बसा आणि तुमचं शरीर संपूर्ण ऊर्जा येत ती जमिनीत लागता नाही, म्हणजे पूर्ण पाठ आपल्या शरीराखाली हो. आणि ते पाय अगदी जमिनीवर नाही.
बैठक तशीच बैठक घडून होतं. आता अजून मी आता आंघोळ करणार आणि पुन्हा आता येणार मी. माझं पुस्तक इथं आहे कायम असतं. 11वा अध्याय कायम असतो दर सोमवारी. तेवढं माझं होतं आहे ते आम्ही दर संध्याकाळी करतोय. कोण नसताना आपण याच्या गोष्टी बसायचं करायचं. तुम्हाला कृष्णाचे जे आहेत ना शंख कसा वाजवला, कृष्णाचा शंख आहे ना तो वाजवल्यानंतर काय इफेक्ट होता. नितीश भारद्वाज हे श्रीकृष्ण झाले महाभारत आज सगळं ह्याच्यावर आता सगळं त्यांनी ते त्याचा उल्लेख केलेला आहे की त्यांना किती माहिती म्हणजे ते आपण फक्त ऐकलं बाहेर तुम्हाला किती पाठवलं एवढी छान हे दूर आपल्या ह्याच्यावर कार्यक्रम कुठल्या चॅनलवर हा सुद्धा शंकासूर नावाचा राक्षस त्याने वर मागून घेतलं आणि तो कायम देवाच्या जवळ राहिला. हे इकडनं आपण शिवलिंगावरती पडणारं पाणी ना तिकडे बाहेर गेलेलं मग अशी मनाने जात नाही. तिथून गेलं 11 धारेचे आम्ही आता दरवर्षी लावतो. दर सोमवार शेवटच्या सोमवारी श्रावणातल्या 11 धारेचे आमच्या स्वतःच्या समाधानासाठी 11 धारेची गळती आम्ही लावतो. गृहमंडळी तेवढी सगळे घरून मुला बाळांसाठी येऊन पाणी घालतात आणि आपलं नाम हे शंकराचं नाव घ्यायचं. पण 11 धारेची गळती 3 मिनिटात 11 धारेची गळती संपूर्ण संपते आणि ते पाणी खाली जातं. त्याचा एकही थेंब परिसरात नाही. म्हणजे हा गाभार खाली खोल असला पाहिजे. सायन्स आहे. कुठं पाणी जाणारच आणि ते कुठं तर तुम्हाला मिळालंच पाहिजे बाहेर आलेलं. एवढं एक सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत आमचा संकल्प असतो. आम्ही नारळ ठेवणार संकल्प करणार आम्ही पहिली कळशी ओतणार आणि ते सकाळपासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत सतत चालू 11 धाऱ्या. श्रावण सोमवार अंदाजे किती लिटर पाणी होतं. अंदाजे किती लिटर पाणी होतं आता ते सकाळपासून गणित ह्याच्यात तरी किती याला 1 कळशी पाणी लागतं. म्हणजे 10 लिटर तरी नक्की थोडक्यात 5 लिटरची कळशी संध्याकाळपर्यंत नाही एकदा भरली ना 10 लिटर म्हणा. ह्याच्यापेक्षा म्हणजे अशी ती दिवसभर होती दिवसभर पुन्हा हे ज्यावेळी पाऊस पडत नाही होता. हल्ली एक 20-25 वर्षापूर्वी एकदा लावली. त्याच्या अगोदर 2दा माझ्या आयुष्यातली मी 3 वेळा सगळे ब्राह्मणांना आमंत्रण करून सगळ्या 10 मानकऱ्यांना आमंत्रण करून एकत्र बसून आम्ही दिवस ठरवून त्यावेळी आम्ही 24 तासाचं संकल्प सोडलेला. फक्त 24 तासाचा. पण रुद्राचं आवर्तन ब्राह्मण करणार नाही. ब्राह्मणच पाणी घालणार आम्ही नाही. कारण रुद्राचं आवर्तन सुरू असताना बाकीच्यांना शुद्धता नाही. आमचे मौंजे बंधन झालेले नाही. त्यांना अधिकार खरं म्हणजे ओम म्हणतात ना असं त्यांचं गणित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाण्यानं आमच्यात जायवळ असतं. ही आमची मुंजच आहे. जायवळ करणं पूर्वी होतं ठेवून ती मुंज असते. पण आपली गावठी मुंज आणि त्यांची मुंज ही मोठी असते. तर त्याच्यावर पाणी सोडताना हे तशा धर्तीत सोडताना 3 वेळा माझ्या स्वतःच्या कारकिर्दीत आणि 4थी वेळ फक्त ठरवलं आणि पाऊस येलो. तो बनशी जर मग एक जप केलो ते मुलगो झालो त्याचे 55 चांदीच्या. तर तो म्हणालो काय करू. तर म्हटलं बाबा त्यावेळी 5-6 हजारात झाला. त्यावेळी 25 5-6 हजार म्हणजे भरपूर होते. तर त्यांनी ते दिलं ते नवसपेठ. पण माझ्या कारकिर्दीत हे जो गोष्टी घडल्या ना 3 वेळा जवळजवळ 1.5 महिना शेती करपलेली संकल्प केल्यापासून पाऊस पडलेलो आहे. 24 तासाच्या संकल्पात पाऊस पडलेला म्हणजे साक्षात्कार आणि तो सुद्धा पूर येऊ ना. गळती लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो किंवा रात्री पाऊस सुरू झालो तो हऊ येईपर्यंत थांबलेलो नाही. मी स्वतः अनुभवले. मी जर नाही पडलो 8-15 दिवस तर मग आम्ही ते ठरवतो. आम्ही स्वतः होऊ नये. मी
त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सर सांगल्या जातात, पण मी तो कोणाला सांगत नाही. याचं कारण काय, पुरावा आपल्याकडे नाही, आपण बोलायचं नाही. तो गुपित ठेवायचो, काय असतात तो गोष्टी मग नंतर करायचो. पण ते बऱ्याच गोष्टी देवांकडे गुपितही आहेत आणि साक्षात्कारही आहेत, बरंच. आणि आजपर्यंत माझ्या मनात एखादी गोष्ट आम्ही येईल आणि ती बाबा चौघांच्या समक्ष आम्ही म्हटली की बाबा ह्या असा हो कव्या होता. दुसऱ्या वर्षी देणारा माणूस तयार होता.